नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं द सोल्युशन गुरुजी या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। आज आपल्यासाठी सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज घेऊन आलोय। ते म्हणजे आपण बेरोजगार असाल तर मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाची अंमलबजावणी महाराष्ट्रात होत आहे। तर आपण या सर्वांचा जे तरुण बेरोजगार असतील त्यांनी आपल्या गावांमध्ये आपल्या शहरांमध्ये या योजनेचा फायदा घ्यायचा आहे। प्रथमतः या योजनेची प्रस्तावना काय त्याबद्दल आपण चर्चा करूया। महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यातर्फे संयुक्त मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्यास 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे। या अंतर्गत एकूण 50,000 योजना दूत नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे। तसेच योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी बाबतीची महत्त्वाची माहिती म्हणजे जनसंपर्क महासंचालन यांच्यावर सोपवण्यात आले असून या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचे प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी 50,000 योजना दूत निवडण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यात आलेला असून त्याची उद्दिष्ट व ध्येय काय ते आपण जाणून घेऊया। महाराष्ट्र शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे, त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत गावामध्ये पोहोचवणे, मुख्यमंत्री योजना दूत थेट ग्रामस्तरापर्यंत पोहोचवणे हे त्याचं कार्य असेल। मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाअंतर्गत कार्यक्रमाचं ठळक वैशिष्ट्य अशा प्रकारचे आहेत। राज्यात कार्यरत असलेल्या प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत प्रत्येक गावातून प्रत्येक शहरातून 5,000 लोकांच्या वस्तीतून मदत करतील। ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5,000 लोकांसाठी लोकसंख्येसाठी 1 योजना दूत या प्रमाणात 50,000 योजना दूतांची निवड करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री योजना दूत प्रत्येकी 10,000 रुपये प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल। प्रवास खर्च सर्व भत्ते यातच एकत्रित असणार आहेत। म्हणजे बघा, तुम्हाला एकूण दर महिन्याला पगार हा 10,000 भेटणार आहेत आणि आपण सर्वांनी या योजनेचा लाभ, जे आपण तरुण असाल, बेरोजगार असाल किंवा खास करून स्ट्रगलर असाल तर नक्कीच या योजनेचा लाभ आपल्या गावामधून घ्यावा। निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूतासोबत 6 महिन्याचा करार असेल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवला जाणार नाही। आता या योजनेसाठी आपल्याला पात्रतेचे निकष समजून घेऊया। वयोमर्यादा एकूण 18 ते 35 वयोगटातील उमेदवार असायला हवा। शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असावा। संगणकाचं चांगल्या प्रकारचं ज्ञान असावं। त्याच्याकडे अद्ययावत असा मोबाईल असावं। त्यानंतर महाराष्ट्राचा रहिवासी असणं, आदिवासी असणं गरजेचं आहे। उमेदवाराचे आधार कार्ड असावे, त्याच्या नावाचे बँक खाते आधाराला संलग्न असावं म्हणजे लिंक असावे। योजना दूत निवडीसाठी उमेदवारांनी सादर करायची कागदपत्रे। या अंतर्गत मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आपल्याला। त्यानंतर आपल्याला आधार कार्ड हवं आहे। त्यानंतर पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचे पुरावे, दाखले, कागदपत्र, प्रमाणपत्र आपल्याला सादर करायचे आहेत। आदिवासाचा दाखला म्हणजेच सक्षम यंत्रणे तहसीलदार किंवा सब डिव्हिजनल ऑफिसर प्रांत अधिकारी यांनी दिलेला डोमेसाईल सर्टिफिकेट हवं आहे। बँकेचा स्वतःचा वैयक्तिक तपशील, पासपोर्ट साईज फोटो आणि हमीपत्र अशा प्रकारची योजना असून उमेदवारांची जी निवडणूक प्रक्रिया आहेत, खास करून त्यांची नेमणूक जी होणार आहेत, नोंदणीची, उमेदवारांच्या नोंदणीची व प्राप्त अर्जांची छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थेमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल। सदर छाननीची प्रक्रिया परिच्छेदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसारच होणार आहेत। तर ज्या माझ्या तरुण मित्र मैत्रिणींना खास करून म्हणताना बेरोजगार आहेत त्यांनी सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्हा माहिती अधिकारी वरीलप्रमाणे शासकीय योजनांची माहिती संदर्भात पात्र उमेदवारांचे समुपदेशन व निर्देशन ओरिएंटेशन सुद्धा करतील। मुख्यमंत्री योजना दूत या कार्यक्रमाअंतर्गत उमेदवारांना सोपवण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा समजण्यात येणार नाही। आपण करायचं पण समजून आपला खास करून विचार केला तर ही योजना जी आहेत बा आपण शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही। सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवाराकडून घेण्यात येणार आहे। म्हणजे बघा, आपण सहज मुख्यमंत्री योजना दूत यामध्ये आपली निवड झाली आणि आपण गावाचं योजना दूत म्हणून काम करत असेल तर भविष्यामध्ये शासनाकडे आपण कसल्या प्रकारची सरकारी नोकरी किंवा हमीपत्र किंवा खास करून तोशीस लावणार नाही। अशा प्रकारची योजना असून आपण सर्वांनी या योजनेचा फायदा घ्यायचा। योजना दूत या योजनेचा फायदा घ्यायचा आणि खास करून करत असताना बाह्य संस्थेमार्फत आपला हा अर्ज भरून घेण्यात येणार आहेत आणि खास करून याची परीक्षा होणार आहेत। तर सर्व माझ्या तरुण मित्र मैत्रिणींनी याचा अभ्यास करावा आणि खास आपणही बेरोजगार असाल तर बेरोजगार असाल तर या मुख्यमंत्री योजना दूत आपल्या गावातील विविध प्रकारच्या योजनांचा माहिती शासनापर्यंत पोहोचावी आणि शासनाकडून खास करून आपल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचावी याबद्दल
अजून काही जानकारी घ्यायची असेल तर आपल्याला माहिती घ्यायची असेल तर महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून हा GR त्याबरोबर याचा संकेतांक क्रमांक 2024-08-01 असा आहेत. तर सर्व माझ्या तरुण मित्रमैत्रिणींना ही गोष्ट आनंदाची सांगू इच्छितो ते म्हणजे आपण सर्वांनी सुद्धा आपल्या गावामध्ये ह्या GR नुसार भविष्यामध्ये लवकरात लवकर अंमलबजावणी होणार असून मुख्यमंत्री योजना दूत या योजनेचा फायदा घ्यावा. धन्यवाद.